मात्रम सोशल मीडिया परिवार. तर बघा, हे आमचं इकडचं हॉटेल आहे. त्या हॉटेलचा आजूबाजूचा परिसर आहे आणि आमचं जे हॉटेल आहे त्या हॉटेलच्या समोरच अथांग समुद्र आहे आणि खूप छान वाटतंय. एवढं शांत आहे, फक्त पक्ष्यांचे आवाज आहेत, टुरिस्ट आहेत, परंतु खूप छान वाटतं आणि अथांग समुद्र समोर दाखवते. हे आमच्या हॉटेलचं गेट आहे आणि हा आहे समुद्र. हा आमच्या हॉटेलच्या समोरचाच हा समुद्र आहे आणि खूप छान वाटतं. असंच तुम्ही सुद्धा तुमच्या तणावातून, त्रासातून, म्हणजे प्रत्येक व्यक्तीला हा तणाव असतो, त्रास असतो, अडचणी असतात, परंतु ह्या तणाव अडचणीमधून अशा छोट्या छोट्या पिकनिक्स अरेंज करा. समुद्राच्या म्हणजे निसर्गाच्या जर तुम्ही सानिध्यात गेलात तर नक्कीच तुम्हाला तणावमुक्त तुम्ही होऊ शकता. तर निसर्गाच्या सानिध्यात जाण्याचा प्रयत्न करा, कारण निसर्गाच्या सानिध्यात गेल्यानंतर तुम्हाला एक वेगळ्याच सुखाची अनुभूती होते. मला बराच वेळ झाला, मी माझ्या मैत्रिणी सर्व आहेत हॉटेल रूममध्ये, त्यांची तयारी सुरू आहे, परंतु मी लवकर उठून आपला जो नित्य माझं जे योगा वगैरे आहे ते केल्यानंतर आणि योगा ध्यान करण्याचा तर अत्यंत छान आनंद, सुख मला लाभलेला आहे. कारण फक्त समुद्राचा आवाज होता आणि निसर्ग खूप छान वाटलं, छान ध्यान लागलं समुद्र ठिकाणी. आणि आता मी येऊन एकटीच आलेली आहे, कारण एकटं फिरण्याचं सुद्धा ना एक वेगळाच आनंद असतो. मैत्रिणींसोबत सुद्धा तो आनंद मिळतो, असं नाही की नाही, परंतु एकटं आल्यानंतर आणखीन मला बरं वाटलं. सो अशाच पद्धतीनं तुम्हीही कधीतरी तुमच्या आयुष्याचा जो प्रवास आहे, आपल्या आयुष्याच्या प्रवासामध्ये बरेच लोक सहभागी होतात. आपल्याला आवडणारी लोक, न आवडणारी लोक, आपल्याला प्रेम करणारी, विश्वास करणारी, त्रास देणारी लोकंसुद्धा आपल्या आयुष्याच्या प्रवासामध्ये समाविष्ट होत असतात. परंतु कधीतरी असाच एकटा आपल्या आयुष्याचा प्रवास नक्कीच करून बघा, तुम्हाला आवडेल. मी तर माझ्या अजून 4 मैत्रिणींसोबत आलेली आहे, परंतु तरीसुद्धा त्यातूनही मी माझ्यासाठी वेळ हा एकटा काढत आहे आणि मला खूप छान वाटतं. तुम्हीसुद्धा बघा करून.